नमस्कार. शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीस प्रविष्ट होण्याबाबतची सुधारित तरतूद या संदर्भात एक नवीन जी.आर. शासनाकडून दिनांक 2 मे 2025 रोजी जाहीर करण्यात आलेला आहे. तर त्या जी.आर.नुसार शिक्षक निवडीकरता उमेदवाराकडे आवश्यक ती शैक्षणिक तसेच व्यावसायिक अर्हता धारण असणे आवश्यक होते. परंतु या सुधारित तरतुदीमध्ये जर उमेदवार शैक्षणिक अर्हता प्राप्त केल्यानंतर व्यावसायिक अर्हता अभ्यासक्रमाच्या शेवटच्या सत्रात जर प्रविष्ट असेल किंवा शेवटच्या सत्राच्या अंतिम परीक्षेस प्रविष्ट असेल तरी देखील उमेदवार शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीस प्रविष्ट होऊ शकतो किंवा प्रविष्ट होण्यास पात्र राहील. परंतु त्यांचा निकाल मात्र इतर उमेदवारांसारखा जाहीर केला जाणार नाही, पण तो राखून ठेवला जाईल. अशा उमेदवारांनी व्यावसायिक अर्हता त्याच वेळीच्या संधीत उत्तीर्ण झाल्यानंतर तसे गुणपत्र किंवा अन्य वैध प्रमाणपत्र हे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे सदर व्यावसायिक परीक्षा उत्तीर्ण झाल्याच्या दिनांकापासून कमाल 1 महिन्याच्या कालावधीत ते सादर करणे अनिवार्य असेल आणि त्या मुदतीत गुणपत्र किंवा अन्य वैध प्रमाणपत्र उमेदवाराने सादर जर नाही केले तर मात्र ते शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीतील गुणांच्या आधारे शिक्षक पदभरतीसाठीचा दावा ग्राह्य धरण्यात त्यांचा येणार नाही. परंतु जर विहित मुदतीत गुणपत्र किंवा वैध प्रमाणपत्र उमेदवाराने सादर केले तर त्यांनी शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणीत प्राप्त केलेले गुण हे त्यांच्या गुणानुसार त्यांचा निकाल स्वतंत्रपणे त्या ठिकाणी जाहीर करण्यात येईल. पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या TITच्या कालावधीमध्ये अंतर जास्त असल्याने त्यानंतर व्यावसायिक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांचे नुकसान होऊ नये म्हणून ही सुधारित तरतूद करण्यात आलेली आहे. म्हणजे जे उमेदवार आता D.Ed अथवा B.Ed अभ्यासक्रमाच्या शेवटच्या सत्रात किंवा शेवटच्या सत्राच्या अंतिम परीक्षेस प्रविष्ट असतील ते देखील शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2025 या परीक्षेस प्रविष्ट होण्यास पात्र आहेत. ते सुद्धा TIT परीक्षा यावर्षी देऊ शकतील.